तर आज मी रव्याचे पळीपापड बनवले. साधारणतः 2-3 ग्लास एका भांड्यानं रवा घेतला आणि तो भिजत ठेवला. जास्तीत जास्त 1 तास भिजवला असेल, मी काय जास्त वेळ नाही भिजवला. नंतर त्यातलं पाणी काढून मस्त त्याच्या गुठळ्या-बिठळ्या फोडून घेतल्या आणि इकडं मस्त गरम पाणी करायला ठेवलं होतं. 6 भांडी त्याच भांड्यानं पाणी घेतलेलं आणि मस्त मिश्रण फेटून घेतलं. अजिबात गाठी वगैरे राहता कामा नये. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान मिश्रण झालेलं. पण थोडं एक्स्ट्रा झाल्यामुळं मी थोडं दुसऱ्या पातेल्यात पण काढून घेतलं आणि त्यात थोडीशी 1 चमचाभर जिरी आणि थोडी जास्त अशी हवरी टाकलेली मी आणि मस्त असे पळीपापड बनवले. भारी वाटलं. मस्त खूप दिवसांनी केलेलं, कारण मध्ये ब्रेक पडलेला. खूप करायचं म्हणलं होतं, पण कसं आहे काही गोष्टी होत नाही तर मध्येच काहीतरी अडचणी येत असतात. कारण कसं आहे मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे, जे प्रत्येकाकडं राहत नाही. त्यातच मी पण एक आहे. मग काय माझं पण सातत्य कधी कधी ब्रेक होतच राहतं. आमरसासोबत या पापड्या खूप छान लागतात, एकदम टेस्टी. मग काय म्हणलं शेजारी पाजारी वानावळा द्यावा शेंगाचा, जे आपल्या पद्धतीच आपण दुसऱ्याला देत असतोय. थँक्स फॉर वॉचिंग.